नमस्कार. मी मनोहर पंडित. आजच्या कथेचं नाव आहे डिव्होर्स नंबर 4. भाऊजींचा फोन आणि यावेळी मी जरा घाबरलेच. यांना सोडून मला का फोन केला असेल? मी घाबरतच फोन उचलला. बोला भाऊजी, काय झालं? कुठे आहात वहिनी? 4 दिवस झाले मी फोन करतोय, कोणीच फोन उचलत नाही. मी दर महिन्याला टूरवर येतो तसा आत्ताही आलो. फोन करतोय पण उत्तर नाही. शेवटी आज मी घरी पण जाऊन आलो, तर घराला कुलूप. म्हणून म्हटलं तुम्हाला तरी फोन करून पाहावा. आहेत कुठे आमचे मित्र? त्या साल्याला सॉरी आणि म्हणजे त्या साहेबांना मिस कॉल तर मिळाला असेल ना? परत फोन तर करायचा, पण तेही नाही. आहात कुठे तुम्ही दोघं? मी हुश्श म्हणून सुस्कारा सोडला. काही विशेष नाही हो भाऊजी. मी इथे म्हणजे पॅरिसला आले आहे आणि तुमचे मित्र ते गेले आहेत ताडोबाला. तुम्ही एकट्याच गेलात वहिनी? नाही हो भाऊजी, माझ्या मैत्रिणी पण सोबत आहेत. काहींचे मिस्टर पण सोबत आहेत. मी यांना म्हटलं की चला सोबत, पण हे म्हणाले तू जा पॅरिसला, मी जातो ताडोबाला. मी म्हटलं ठीक आहे, मी येतेच मजा करून. भाऊजी, 40-45 तापमानात वाघ दिसतील हो, पण ही मजा वेगळी. इथे कसं 20-25 अंशात मस्त वाईन पिता आली असती. रस्त्याच्या कडेला लावलेल्या छत्र्यांच्या खाली सुंदर वेट्रेसनं सर्व केलेली. हे बसले असतील तिथं कूलर समोर एखादा बिअरचा कॅन घेऊन, एखाद्या कळकट्ट वेटरनं टवका पडलेल्या प्लेटमधली भजी खात. जाऊ द्या ना भाऊजी, नशिबाच्या गोष्टी असतात या. आणखीन 2 दिवस आहात ना भाऊजी? जाऊ नका हां. हे येतीलच परवा आणि 1 दिवसानंतर मी येते. मस्त फ्रेंच वाईन आणते. AC 20वर ठेवून वाईन आपण एन्जॉय करू. मी सुटले होते. भाऊजी फक्त हां हूं करत प्रतिसाद देत होते. त्यांना चान्सच मिळाला नाही बोलायला. शेवटी मजा आहे तुमची वहिनी इतकंच म्हणाले. पण त्यांना वाटलं असेल की आपण टूर कसा झाला याची चौकशी केलीच नाही म्हणून. म्हणून त्यांनी सुरुवात केली, आयफेल टॉवर पाहिला की नाही वहिनी? आणि वहिनी, आयफेल टॉवरवर एक जागा आहे बघा, किसिंग पॉइंट. माझा मित्र असता तर त्याने नक्की फोटो काढला असता तिथं. काहीतरीच काय भाऊजी तुमचं, काय चेष्टा करताय? आता आमचं वय राहिलंय का असे फोटो काढायला? वहिनी, प्रेमाला कुठं वयाची मर्यादा असते? आणि तुमचं तर एकमेकांवर नितांत प्रेम आहे. आणखीन काय काय पाहिलं वहिनी? नुसती धावपळ चालू आहे भाऊजी, विचारूच नका. सकाळी 8 वाजता बाहेर पडतो ते रात्री 10-11ला परततो. सगळे म्युझियम झाले. यांना जास्त आवडले असते हं. भाऊजी, एक खरं सांगू का? अहो त्या बिनभुवयांच्या, बिना पापण्यांच्या मोनालिसाला पाहायला 2 तास लागले. इतकी गर्दी होती. आणि भाऊजी, मला नाही आवडली ती. त्या 1.5 फुटाच्या पेंटिंगसाठी लोक इतके वेडे का होतात? देवालाच ठाऊक. भाऊजी, पर्डिस लॅटिनचा शो पाहिला, मस्त होता. किती स्वच्छ निर्मळ परफॉर्मन्स करतात हे कलाकार. कुठेही बिभिस्त नाही. व्हेरी क्लीन परफॉर्मन्स. आणि आमची क्रूज पण झाली भाऊजी हं. मजा आली. हे असायला पाहिजे होते हो सोबत. पण यांना त्या जंगलाचं कौतुक ना. गेले तिकडे वाघ सिंह पाहायला. मी तक्रार केली. बरं वाटलं वहिनी तुमच्याशी बोलून. मी काळजीत होतो की कोणी फोन घेत नाही आणि घराला पण कुलूप. काय झालं कळतच नव्हतं. तुमचं त्या जंगल वेड्याशी बोलणं झालं तर निरोप द्या मला फोन करायला. हो हो, नक्की भाऊजी, मी सांगते फोन करायला. तुम्ही पण व्हॉट्सअपवर मेसेज द्या ना.
त्यांना तिकडे जंगलात रेंज नसेल म्हणून कदाचित फोन केला नसेल. रात्री जेव्हा ते परततील, आणि हो, ते जर नाईट सफारी नाही केली तर नक्की फोन करतील. मला पण कुठे रोज फोन करतात. एकदाच फोन आला होता, बाय भाऊजी म्हणून मी फोन ठेवला. 5 स्टार हॉटेलात पलंगावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला की आमच्या आवडीनिवडी अशा कशा वेगळ्या आहेत, आणि तरी आमचं कधी खटकलं नाही. मतभेद होते, पण वितुष्ट नाही, भांडणं नाहीत. यांना वाईल्ड लाईफ आवडतं, तर मला गजबजाट असलेली शहरं. यांना जंगलात फेरफटका मारायला आवडतं, तर मला मेट्रोमध्ये आणि बसमधून हिंडायला. खायला यांना पारंपरिक पदार्थ आवडतात, तर मला विदेशी. मी रील काढण्यात मग्न, तर हे झाडांचे, फुलांचे, निसर्गाचे फोटो काढण्यात दंग. मला आठवतं एकदा आम्ही ॲम्स्टरडॅमला ट्युलिप गार्डनला गेलो होतो. आमच्या टूर गाईडनं आम्हाला 2 तास दिले होते. मी 2 तासात पूर्ण गार्डन पाहून आले. तर हे फुलांचे फोटो काढत काढत यांनी 25% पण बगीचा पाहिला नव्हता, आणि वेळ कमी दिला म्हणून टूर मॅनेजरवर चिडले. ग्रुपमध्ये यांच्यासारखे 1-2 निसर्गप्रेमी होते, त्यांची पण हीच तक्रार होती. मला झोप लागणार इतक्या त्यांचा फोन आला. काय म्हणतोय पॅरिस, मजा करताय की नाही? आमचं ठीक चाललंय हो, पण तुमचं काय? वाघ वगैरे काही दिसले की नाही? दिसले? अगं, आज 1.5 तास माया आमच्या बरोबर होती. ती पुढे आणि आम्ही मागे. ती थांबली की आम्ही थांबायचो, ती चालली की आम्ही तिच्या मागे. काय मजा आली सांगू. कोण माया? मी विचारलं. कमाल आहे तुझी, तुला माया माहीत नाही? माधुरीची मुलगी, 13 लेकरांची आई आहे ती. पण काय दिसते, काय तो रुबाब, वा. इतकं वर्णन झाल्यावर माझ्या लक्षात आलं की हे माया वाघिणीबद्दल बोलत आहेत. मग फोटो काढलेत की नाही? फोटो? अगं, अवॉर्ड विनिंग फोटो आले आहेत. 1.5 तास सोबत होतो आम्ही. धन्य झालो आम्ही, धन्य. आमच्या ड्रायव्हरला निरोप आला की माया जमुना बोडीजवळ आहे. तिथेच तर तिचं आणि रोमाचं भांडण झालं होतं. त्या लढाईची रील व्हायरल झाली होती, व्हायरल. तर निरोप मिळाल्यावर आमच्या ड्रायव्हरनं जिप्सी मागे फिरवली आणि 120च्या स्पीडनं मायाला गाठलं. तू असतेस ना, तर ड्रायव्हरला शिव्यांची लाखोळी वाहिली असती. तुला कसं, ताशी 50 म्हणजे जोरात, तर मला ताशी 90 म्हणजे ओके, ठीक आहे. जाऊ द्या हो, तुम्ही ओव्हरटेक करताना, कट मारताना मला समोर यमदूत दिसतो. 80च्या पुढे गाडी बीप करते, तसा तुझा हार्ट रेट 80 होतो, आणि गाडी 120ला गेली की तो 120 होतो. हे माझे मस्करी करत होते. अहो, तुमच्या गाडीला कोणी आडवा आला ना, तर तुमच्या जिभेचा पट्टा असा सुरू होतो की ऐकणारा शर्मेनं मान खाली घालतो. यावरूनच आपली कितीतरी भांडणं झाली आहेत. मी यांना आठवण करून दिली. जरा बेतानं जिप्सी चालवायला सांगा, उगीच घाई करू नका, माया कुठे पळून जाणार नाही. हो हो म्हणत त्यांनी विषय टाळला. बरं, उद्या CM नाहीतर मटकासूर दिसेल असा आमच्या गाईडचा अंदाज आहे. ठीक आहे म्हणत मी विषय संपवला. आज काय खाल्लं, मी विचारलं. अगं, आज जेवायला वेळच मिळाला नाही. मग मस्तपैकी आलू बोंडा, तर्री आणि पोहे आणलेत. अरे देवा,
म्हणत मी निषेध व्यक्त करणार त्यापूर्वीच यांनी विचारलं, तू काय हाणलंस आज? आज मी तर मस्त विंटेज सिराज घेतली, सोबत ब्ल्यू चीज आणि फ्रेंच डेलिकेसी कॅस्युले. स्वर्ग सुख. मग आम्ही काय नरक यातना भोगल्या का? तर्री खाल्ली की ब्रह्मांड म्हणजे काय हे कळतं. तुमच्यासारख्या गुळमुळीत खाणाऱ्यांना नाही कळणार ते. आमच्यातले मतभेद परत एकदा जाणवले. अहो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, तुमच्या मित्राचा फोन आला होता. कुठं आहे तू? यांनी विचारलं. नेहमीसारखे आपल्या इथेच आहेत, टूरवरती. अहो, भाऊजींनी तुम्हाला फोन केला, पण तुम्हाला लागला नाही. घरी फोन केला तर कोणी उचलला नाही. मग ते घरी गेले तर घराला कुलूप. मग त्यांनी मला फोन केला. तुम्ही परतेपर्यंत ते आहेत तिथे. मी त्यांना म्हटलं की आणखीन एक दिवस राहा, मी फ्रेंच वाईन आणते, मस्त एन्जॉय करू. तुम्ही फोन करा हां त्यांना. काळजीत होते बिचारे. ओके, तू होल्ड कर, मी घेतो त्याला कॉन्फरन्स कॉलवरती. मिनिटाच्या आतच भाऊजी पण कनेक्ट झाले. एक दोन मिनटं दोघा मित्रांचं एकमेकांना शिव्या देत बोलणं झालं. मग सॉरी म्हणत भाऊजी म्हणाले, वहिनी, पॅरिस सारख्या ठिकाणी तुम्ही याला सोडून गेल्याच कशा हो? पॅरिस काय एकट्यानं फिरायची जागा आहे? काय करणार भाऊजी? हे जर आले असते ना तर म्युझियम मध्येच रमले असते. इतर गोष्टी पाहायला यांना वेळच मिळाला नाही. मागच्या वर्षी आम्ही बँकॉकला गेलो होतो ना, तेव्हा हे सकाळी मी उठायच्या आत मला न सांगता 8 तास गायब होते. माझ्यासाठी निरोप ठेवला होता की तू चायना टाऊनला नाहीतर आणखीन कुठे जा, शॉपिंग कर, आपण संध्याकाळी हॉटेलात भेटू. भाऊजी, बँकॉक सारख्या ठिकाणी हे असं गायब होणं किती काळजीचं आहे. हे मसाज पार्लरला गेले की आणखीन कुठं गेले? काळजी वाटते हो. खरंय वहिनी. पण गेला कुठे होता? अहो, ते गेले होते 2-2.5 तासावर असलेला क्वाई नदीचा पूल पाहिला. लहानपणी त्यांनी ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय सिनेमा पाहिला होता. ती जागा त्यांना पाहायची होती. मी नाही म्हटलं असतं, म्हणून हे गुपचूप सटकले. यांना विचारा, कुठे जायचं फिरायला? तर हे सांगतील रणथंबोर, बांदीपूर, चिल्का, नाहीतर हम्पी, कोणार्क, खजुराहो. मी म्हटलं पूर्वेकडे जाऊ टोकियोला, तर हे म्हणतात नाही, कंबोडियाला जाऊ, अंगकोर पाहायचं आहे. मी मॅद्रिदचा हट्ट केला तर यांनी ग्रीसचा. अशानं कसं होणार हो भाऊजी? मग एक ठरलं की तुम्ही तुम्हाला आवडेल तिथे जा, मी मला वाटेल तिथे जाईन. म्हणून मी पॅरिसला तर हे ताडोबाला. अच्छा, म्हणजे वहिनी, हा तुमच्या डिवोर्स सिरीजचा भाग आहे तर. मित्रा, हा तुमचा डिवोर्स नंबर 4. चालायचंच. मी आणि यांनी एकत्र म्हणून एकमेकांना साथ दिली. आमच्या डिवोर्सची त्यांना सवय होती. त्यांची रिॲक्शन पाहायला आवडलं असतं, पण यावेळी मात्र आम्ही भाऊजींची रिॲक्शन मिस केली. धन्यवाद.